निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही राजकीय मंडळी पेठवडगावमधील अनेक वर्ष बंद असलेला कत्तलखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करतायत। मात्र त्याला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा विरोध असेल अशी भूमिका घेत पेठवडगाव नगर परिषद आणि पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आलं। हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव शहरात गोवंशाची कत्तल होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानं काही वर्षांपूर्वी तो कत्तलखाना बंद करण्यात आला। पण आता नगर परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही राजकारण्यांच्या आशीर्वादानं तो कत्तलखाना पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झालेत, असा दावा पेठवडगावमधील गोरक्षक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय। कत्तलखाना पुन्हा सुरू करू नये अशी मागणी करणारं निवेदन पेठवडगाव नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आलं। काही राजकीय मंडळींकडून दबाव निर्माण केला जात असला तरी पेठवडगाव शहरातील 300 पेक्षा अधिक गोरक्षक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्र आहेत। कोणत्याही परिस्थितीत कत्तलखाना सुरू होऊ देणार नाही या भूमिकेतून मोर्चा काढण्यात आला। हिंदू धर्म की जय, गो माता की जय, भारत माता की जय, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत निघालेल्या मोर्चानं नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं। मुख्याधिकारी सुमित जाधव आणि पेठवडगाव पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन संभाजी साळुंखे यांनी भूमिका स्पष्ट केली। यावेळी विश्व हिंदू परिषदेचे श्रीकांत पोतनीस, बजरंग दलाचे निलेश शिंदे, वैभव कोळी, धनंजय गोंदकर, शशिकांत पिसे, किरण कोरवी, संतोष माळी, सुनील माने, अनिल माने, अंकुश माने, अनिकेत माने यांच्यासह गोरक्षक उपस्थित होते।